संडेची सुरुवात कशी झाली ती बघू। नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग। आज आहे संडे आणि आता माझ्या संडेचं रुटीन काय राहणार आहे हे मी तुमच्यासोबत पूर्ण शेअर करणार आहे, माझ्या आजचं रुटीन। आता सकाळी काय झालं, 5चा अलाराम झाला। मी 5 वाजे उठली आणि अलाराम बंद केली, एक ग्लास पाणी घेतली आणि लेटली। म्हटलं थोडा वेळ लेटते आणि मग उठते। आता थोडा वेळ कुठे, 1 तासच लेटून राहिली, म्हणजे 6 वाजले मला उठायला। आणखी म्हटलं आता 6 वाजले, 5 वाजे म्हणजे 5:30ला मला झोप लावायची होती, तर ते झालं नाही म्हणून मी 6 वाजे आणखी झोपून गेली। म्हटलं आता सर्व झोपले आहेत तर मी पण थोडा वेळ लेटते, आता मला दुसरे कामं तर काही होते नाही। आणि नेहमी काय करते, मी सकाळी उठली की सर्वात आधी पूर्ण किचन हॉल पोरचा आवरून घेते, झाडू लावते, पोचा लावते आणि हे काम झाले की भगवंत आंघोळ करून भगवंतापुढे आमच्या इथं ज्योत लागतो। म्हणजे माझे मिस्टर पण उठतात आणि माझा उत्कर्ष पण उठतो। पण आज उत्कर्षच्या ग्राउंडला सुट्टी राहते, म्हणजे त्याला ग्राउंडवर जायचं नाही राहत, तो 5:45ला ग्राउंडवर चालला जातो। म्हणून म्हटलं आज म्हणजे संडेला दोन्ही मुलं लेट उठतात, 8 वाजेपर्यंत झोपून उठतात। तर म्हटलं ठीक आहे, आता रात्री मी पण बैठकीला गेली होती, लेट आली, तिकडून आल्यानंतर जेवण झालं आणि मग थोडा वेळ आम्ही दोघी चर्चा करत बसला। आता 11:30-12 कधी वाजून गेले हेच काही कळले नाही, म्हणून आता सकाळी उठायला एवढं वेळ झालं। म्हटलं काही नाही होत, आता मी सकाळी उठली, आता डेली उठली की माझं सर्वात आधी काम राहते झाडू पोचा करणे, पण आज तसं नाही। सकाळी उठली, मस्त फ्रेश झाली, ब्रश केला आणि माझ्यासाठी ब्लॅक टी ठेवली। आज मी व्हाईट टी नाही घेतली, म्हटलं आज ब्लॅक टीच घेऊ। आता माझा चहा झाला घेऊन, तेवढ्यामध्ये उत्कर्षची सुद्धा मॉर्निंग झाली आणि उत्कर्ष म्हणते मम्मा मी सायकलचं 1 राऊंड मारून येते। म्हटलं ठीक आहे, तू मारून ये। तर आता आज मी नाश्त्याला काय बनवणार आहे आणि आज असं वाटत आहे कुठेतरी मस्त फिरून यावा मुलांना घेऊन। तर बघू आमचं जाणं होते किंवा नाही होत। नेमकं तर जर यांच्या सोलरच्या जर साईट चालू असल्या तर आमचं जाणं होत नाही, पण काल सोलरच्या साईट बाहेर गेल्या होत्या सोलर लावायला माणसं घेऊन, आता आजही जाणार आहेत, त्यामुळे आता जाणं होते नाही होत हे माहीत नाही, पण वाटत आहे कुठेतरी येऊ आपण फिरून। आता बघू आमचं संडे आज कसं जाते तर। आणि तुम्हाला तर माझा पूर्ण डेली रुटीन आजचं मी तुम्हाला शेअर करणार आहे। आणि खरंच जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला आता वळते मी माझ्या कामांकडे, किचनकडे। बाय। आज संडे होतं त्यामुळे माझी निवांत झोप झाली। आता माझी निवांत झोप कशी झाली, सकाळी मी 5ला उठली, सोफ्यावर येऊन बसली, 1 ग्लास पाणी घेतली, म्हटलं आता पाणी पिते आणि मग मी माझा झाडू पोचा करते। आता पाणी घेतली आणि घडीकडे बघितली तर घडीमध्ये ना 5 वाजायला 5 मिनिट बाकी होते। म्हटलं 5 मिनिट बाकी आहेत ना, पाणी पिऊन झालं, थोडा वेळ लेटते त्याच्यानंतर मी उठते। आता 5 मिनिटासाठी मी लेटली आणि उठल्यानंतर बघते तर घडीमध्ये एकदम 6 वाजलेले होते। आता म्हटलं मी तर 5:30ला भगवंतापुढे झोत लावते, पण आता तर एवढी वेळ होऊन गेली, आता काय करणार म्हटलं, घरचे तर सर्व झोपलेत, आता कशाला 6 वाजे मी पण कशाला उठू, म्हणून आणखी थोडा वेळ झोपते, म्हणजे 7 वाजेपर्यंत आज मी आरामात झोप घेतली। आता ती झोप 2 तास माझी गलतीनं झाली, पण आज संडेची झोप निवांत झाली। आता सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी मी झाडू पोचा करते, कारण मला हे भरपूर वर्षापासून अशी सवय होऊन गेली आहे की सकाळी उठल्यानंतर लगेच झाडू आणि पोचा करून घ्यायचा,
त्याच्यानंतर आपण दुसऱ्या कामाला लागायचं. आता माझा झाडू पोचा झाला, मुलं उठले, मुलांचं ब्रश झालं, मुलांना दूध दिली, मी सुद्धा चहा घेतली आणि मग वळली किचनकडे. तर आज नाश्त्यामध्ये काय बनवायचं होतं, तर नाश्त्यामध्ये मला अप्पे बनवायचे आहेत. आता संडे असो किंवा सॅटरडे असो, माझ्याकडे सॅटरडे आणि संडेला मुलांच्या आवडीचा नाश्ता बनत असतो. तर काल सॅटरडे होता, तर मुलांना मी ढोकळा बनवून दिली होती टिफिनला. पण मुलांना विचारलं आता उद्याचा तर संडे आहे, काय बनवणार. मुलांची एकच फरमाईश असते, आमच्या आवडीचं मम्मा इडली, ढोकळा, अप्पे किंवा डोसा. कारण यांना सकाळी जर बनवून दिलं तर यांना दिवसभर खायला पाहिजे, म्हणून त्यांची फरमाईश असते इडली, डोसा किंवा ढोकळा. म्हटलं चला ठीक आहे ना, आपण आता मुलांना एकच दिवस मिळतो तो म्हणजे संडे, तर आता त्यांच्या आवडीचं तर झालंच पाहिजे. आणि नेमकं मी त्यांच्या आवडीचं नेहमीच बनवून देते की मुलांनी कसं तरी खाणं गरजेचं आहे. आता इकडे मस्त अप्प्याचं मिश्रण घातली होती आणि हे डाळीचे अप्पे बनवली आहे, पूर्ण 5 डाळी मिक्स करून, आणि एवढे छान अप्पे झाले होते. आता नाश्ता झाला, आमचं चहा वगैरे झालं, मुलांचे दूधही झालं. आणि आता म्हटलं रात्रीच मी भांडे वगैरे घासून ठेवली होती, त्यामुळे माझे फक्त हे नाश्त्याचे आणि चहाचेच होते, म्हणून इकडे आधी ओटा क्लीन करून घेतली आणि मग मी भांडे घासली. आता भांडे घासल्यानंतर माझी आंघोळ आज सर्वात शेवट झाली. आता आंघोळ वगैरे झाली, पण मला आज मार्केटला जायचं होतं. कारण अशी तर मी मार्केटला जास्त जात नाही, पण संडेला मुलांना सुट्टी राहते आणि काहीतरी आपल्याला खरेदी करायची राहते मुलांसाठी, स्कूलसाठी. आता त्यासाठीच मला जायचं होतं. आणि नेमकं कालपासून माझ्या मोबाईलमध्ये काय प्रॉब्लेम झाला माहीत नाही, पण कामच बरोबर करत नाही, म्हणून म्हटलं साहेब घरी होते तर चला आपण येऊ. आता आम्ही गेलो शॉपमध्ये, मोबाईल रिपेअर केलं, त्याच्यानंतर मला काही सामान घ्यायचं होतं, ते सुद्धा खरेदी केली आणि मग आली घरी. आता दर संडेला मला हे काम असतात, गहू साफ करणे, तांदूळ साफ करणे. आता हे कामं करायला मला बिलकुल आवडत नाही, पण आपल्याला करून घ्यावंच लागते. आता इकडे मी गहू साफ करायला बसली, उत्कर्षची टेस्ट होती म्हणून उत्कर्षनी थोडा अभ्याससुद्धा करून घेतला. आणि आता स्मार्ट बाजारमधून मी माझा किराणा घेऊन आली होती. तर आता मला रवा चाळून ठेवायचा होता आणि नेमकं मी 3 किलो, 4 किलो, 5 किलो असा रवा घेऊन येत असते, कारण इडलीला, अप्प्याला रवा लागतो म्हणून. आता इकडे किचनचे थोडे काही कामं होते, ते सुद्धा आवरली. आणि आज संडे असं कामांमध्ये गेलं पूर्ण की भरपूरच, आणि कुठं जायलाही मिळालं नाही बाहेर. कामच भरपूर झाले. मुलं घरी असले की कामं भरपूर निघतात आणि वेळ कशी निघून जाते काही कळत नाही. छान इकडे चहा ठेवली, मुलं गेले बाहेर खेळायला आणि साहेबसुद्धा बाहेर गेले होते कंप्लेंटवर, म्हणून म्हटलं चला आपण मस्त पोर्चमध्ये बसून आपलं चाय एन्जॉय करावं. आता इकडे चहा घेतली आणि एकटीच बसून होती मी. आता बाहेर तर कुठं जाणं नाही झालं, पण आता यांना फोन केली, म्हटलं आज आहे संडे आणि दर आठवड्यामध्ये माझ्याकडे चिकन नाही तर मटण होतच असतं, म्हणून मी यांना कॉल केली. आज स्वयंपाकामध्ये रात्रीला काय बनवायचं आहे, तर मला म्हणतात स्वयंपाक तू आता करू नको, थोडा वेळ थांब, मी आल्यानंतर स्वयंपाक करशील. म्हटलं ठीक आहे, स्पेशल काय आहे, तर मला येऊ तर ते घरी. म्हटलं ठीक आहे चला या. आता आल्यानंतर डायरेक्ट चिकनच घेऊन आले, म्हणून आज आमच्याकडे चिकन बनणार होता. आता छान मस्त इकडे मसाला चिकन बनवली. आणि आज माझ्या संडेचं रुटीन काय होतं हे तर मी तुमच्यासोबत परिपूर्ण शेअर केलं. चला माझा ब्लॉग आवडले असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.